पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर सध्या आपल्यासोबत आहेत। ते सातत्याने या सगळ्या घटनांचा आढावा घेत आहेत। मात्र घटनेला 42 तास उलटून गेलेले आहेत। अजूनही काम सुरू आहे आणि जे कामगार अडकलेले आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाहीत। नातेवाईकांचं म्हणणं आहे की काम खूप संथ गतीने सुरू आहे। खरं तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे। मी घटनेचं वृत्त कळल्या इथं पहिली भेट दिली, त्यानंतर प्रशासनाला सर्व सूचना दिल्या। अग्निशमन दल असेल किंवा आरोग्य विभाग, पर्यावरण विभाग, NDRF, त्या दिवशी रात्रीसुद्धा गिरीश भाऊ आलते, तेव्हासुद्धा आम्ही सर्वजण आलो होतो। सुदैवाने पाऊस नाही आहे, त्यामुळं लवकर काम चालू आहे, पण अजून आपण मशनी लावून लवकर हा सगळा कचरा बाहेर। प्रशासनाला वाटतंय की ही नैसर्गिक आपत्ती आहे। तुम्ही या भागात राहतात अनेक वर्षांपासून, तुम्हाला तरी वाटतंय का की हे चुकीच्या पद्धतीनं डोंगर उभे राहिले होते आणि या सगळ्याच प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे? खरं तर अतिवृष्टीमुळे झालेली घटना आहे, परंतु त्यानंतर आता जेव्हा रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण होईल, सर्वात प्रथम आपलं कर्तव्य आहे आता जे पेशंटचे नातेवाईक आता इथं आहेत त्या पेशंटला किंवा त्या अडकलेल्या लोकांना आपण सुखरूप बाहेर काढायचे। कुठलीही शक्यता आता गृहीत धरून चालणार नाही। कुणाचाही प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे। पहिल्यांदा त्यांना बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न करू, त्यानंतर आपण अजूनही कुणावरही जबाबदारी निश्चित का केली जात नाही? विरोधकांचं म्हणणं आहे पर्यावरण विभागाचे प्रमुख असतील किंवा एकंदरीत या सगळ्या प्रकल्पाचा ठेकेदार असेल, ज्या पद्धतीनं बांधकाम उभारलं गेलं, हे सगळ्याच गोष्टी या घटनेसाठी कारणीभूत आहेत। पर्यावरण विभागाच्या प्रमुखांनी इकडे लक्ष दिलं नाही। त्यांना माहिती होती की हा डोंगर वाढत चालला आहे, याची चौकशी होणार आहे का? नक्कीच या संदर्भात आपण सकारात्मक निर्णय घेऊ, कारण प्रत्येक माणसाचा जीव महत्त्वाचा आहे। जसं मी सांगितलं, तो साधा कामगार असो किंवा सुशिक्षित कामगार असो, तो जो आपल्या शहरात राहतो त्या प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्त्वाचा आहे। या रेस्क्यू ऑपरेशन नंतर जी आपल्याला माहिती संपूर्णपणे समोर येईल, आता मी जे पेशंट ॲडमिट आहेत हॉस्पिटलमध्ये त्यांनासुद्धा भेटून आलो, त्यांच्या आरोग्याची चौकशी केली। ते सगळं ऑपरेशन पूर्ण झाल्यावर यांच्यानंतरच सकारात्मक निर्णय घेऊ आपण याबाबत। एका व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे, त्यांना मदतीसाठी काही सरकारकडे तुम्ही मागणी केलेली आहे का? आणि एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये कुणावर कारवाई केली जाणार आहे? मुख्यमंत्री साहेबांसोबत माझं कालच या संदर्भात बोलणं झालं आहे। आज मुख्यमंत्री साहेब मला वेळ देणार आहेत। या संदर्भातली सर्व माहिती जी आता पूर्णपणे आमच्या समोर येईल ती संपूर्ण माहिती मुख्यमंत्री साहेबांना देणार आहे। आणि प्रत्येक व्यक्तीला मदत तर एक माणुसकीच्या दृष्टीने प्रशासन करणार आहे, पालिका करणार आहे, परंतु अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी कठोर पावलं घेण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांना मी निवेदन करणार आहे। त्यामुळे आपण बघतोय की घटनेच्या 3 दिवसानंतरही कुणावरही जबाबदारी निश्चित केल्या गेली नाही। ठेकेदार असेल, महानगरपालिकेचे पर्यावरण विभागाचे प्रमुख असतील, जे या ज्यांच्या अखत्यारीत चालतो, त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे की नाही याबद्दलही महापौर देखील स्पष्टता देऊ शकली नाही। त्यामुळं या सगळ्यांना कोणी पाठीशी घालतंय का किंवा चौकशी समिती नेमण्यासाठी देखील या सगळ्या सत्ताधारी आणि प्रशासनावर कुणाचा दबाव आहे का, असा प्रश्न या निमित्तानं उभा राहिला। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत गोविंद बाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड।